एका बाजूला आधुनिक संगीत आणि दुसऱ्या बाजूला जंगलात घुमणारा 10 फूट लांबीचा तारपाचा नाद. हा नाद थेट पोचला आहे दिल्लीच्या पद्मश्री पुरस्काराच्या यादीपर्यंत. होय, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2026 साठी जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारामध्ये एका आदिवासी कलाकाराचं नाव झळकलं. ते म्हणजे तारपावादक बिकल्या लाडक्या दिंडा. तर कोण आहेत बिकल्या दिंडा, जाणून घेऊयात. नमस्कार, मी शुभम अहिर. आपण पाहतात माझा प्रदेश. बिकल्या लाडक्या दिंडा म्हणजे फक्त एक कलाकार नाही, तर आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणारा चालता बोलता वारसा आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडे गावातले हे 90 वर्षाचे आदिवासी कलाकार. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपारापणाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यातून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देत असतात. तर हा तारपा कशामुळे खास आहे हेही जाणून घेऊया. जवळजवळ 10 फूट लांबीचा बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून तारपा तयार केला जातो आणि जेव्हा तो वाजतो तेव्हा तो केवळ संगीत नसतो, तो आदिवासी जीवनाची कथा सांगतो. बिकल्या दिंडा यांनी 2022 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळवला. अमृत पुरस्कारानेही गौरव झाला आणि आता पद्मश्री पुरस्कार म्हणजेच एका गावातला कलाकार थेट देशाच्या सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचला आहे. आजही जिथे अनेक पारंपरिक कला लुप्त होत आहेत, तिथे बिकल्या दिंडासारख्या कलाकारांनी ती कला जिवंत ठेवली. ही बातमी केवळ एका पुरस्काराची नाही, ही बातमी आहे आपल्या मातीतल्या कलेला मिळालेल्या मानाची, आदिवासी संस्कृतीच्या जिवंत परंपरेची आणि तारपाच्या नादात दडलेल्या भारताची. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझा प्रदेश या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.